चर्चचे असणारे सगळे प्रमुख, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, मी फार लांब लचक असं काही बोलणार नाही, परंतु जी काही स्थिती आज उद्भवलेली आहे त्या उद्भवलेल्या स्थितीवरतीच मी आपल्याशी या ठिकाणी बोलणार आहे. सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उद्याची सामाजिक परिस्थिती किंवा उद्या सामाजिक म्हणण्यापेक्षा त्याला योग्य शब्द उद्याची रिलिजियस परिस्थिती कशी होणार हा त्याच्यातला महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का सामाजिक असं म्हटलं तर सगळेच त्याच्यामध्ये आले, रिलिजियस असं म्हटलं तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक आले अशी असणारी परिस्थिती आहे. गेल्या 2 दिवसापूर्वीची असणारी एक घटना आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रामध्ये वाचलेली आहे की एनआरसी आणि सीएए याच्या संदर्भातले असणारे रूल्स हे फ्रेम करून ते पब्लिशही झालेत, नोटिफाईडही झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. रिलिजियस मायनॉरिटी आपण असल्यामुळे ते रूल्स नोटिफाईड झालेले आहेत, ते आपण बारकाईने वाचले पाहिजेत असं मी आपल्या सगळ्यांना असताना विनंती करणार आहे. त्या रूल्स आपल्याला हितकारक आहेत की पूरक आहेत याचा निर्णय घेणं मग त्याच्यामध्ये सोपं होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं, या सगळ्या व्यवस्थेमध्ये गेल्या 70 वर्षाच्या परिस्थितीमध्ये किंवा 70 वर्षाचा काळ जो असणारा लोटला त्यामध्ये इंडिव्हिज्युअल माणसाने किंवा कुटुंबाने कुठला धर्म मानला, कोणाला मानलं, त्यांनी येशू ख्रिस्ताला मानलं की असणारा कृष्णाला मानलं, याचा फार मोठा भाव हा राज्यसत्तेमार्फत केला जातो आणि त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा इंटरफिअरन्स नव्हता अशी परिस्थिती होती. कधीतरी आपला अधूनमधून आवाज उठायचा अशी असणारी परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहत होतो. पण ओव्हरऑल 70 वर्षाच्या परिस्थितीमध्ये तो इश्यू नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे. पण गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तो हळूहळू असताना इश्यू मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालाय आणि हा जो रिलिजियस मायनॉरिटीचा ग्रुप आहे याला आयसोलेशन करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झाली. वेगळं पाडण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे आणि त्या वेगळ्या प्रोसेसच्या ह्याच्यामध्ये जे आयडेंटिफायबल आहे त्या आयडेंटिफायबलचा असताना ग्लोरीफाय व्हायला चाललं आणि ग्लोरीफाय करत असताना हे इंडियन कल्चरमध्ये, भारतीय कल्चरमध्ये बसतंय का अशा रीतीची चर्चा त्या ठिकाणी सुरुवात चाललेली आहे. मी असताना त्या ठिकाणी हे मानतोय की याच्या पाठीमागे असणारा एक सिन्स्टर मूव्ह आहे. हा सिन्स्टर मूव्ह काही आहे हा जर आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर मी इथल्या असणाऱ्या वेगवेगळ्या रिलिजियस मायनॉरिटीजना असणारा म्हणत असतो की जे सध्याचं गव्हर्नमेंट आहे त्यांची नेमकी वेगवेगळ्या रिलिजियस ग्रुपच्या संदर्भातली त्यांचं धोरण काही आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत त्यांच्याशी आपले असणारे संबंध काय असावे, त्यांच्याशी आपले काय संबंध असावे अशा रीतीचं असणारं 1935-36 साली
लिहिलेलं असणारं गोलवलकरांचं पुस्तक आहे की जसं आपण बायबल असं म्हणतो तशाच रीतीने गोलवलकरांचं असणारं ते पुस्तक वी दी ब्रदरहूड अँड दी नेशन असं जे आहे ते त्यांच्यासाठी असणारं गॉस्पल आहे अशी असणारी परिस्थिती आहे. बायबल आहे असं ते स्वतःच म्हणतात. 125 पानाचं पुस्तक आहे. 125 पानं वाचण्याची गरज नाही, पण शेवटचा चॅप्टर 25 पानाचा जो चॅप्टर आहे तो वाचणं हा महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याच्यामध्ये कल्चरलायझेशन of different religious identities याची त्यांनी असताना चर्चा केलेली आहे. म्हणजे कल्चरलायझेशन ऑफ डिफरंट रिलिजियस आयडेंटिटी जो आहे तो आज क्रक्सचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सीएए असेल किंवा एनआरसी असेल हा सुद्धा मुद्दा जो आहे तो मुद्दा फक्त इथल्या असणाऱ्या रिलिजियस मायनॉरिटीला जसं लागतो तशा रीतीने इथल्या असणाऱ्या 40% हिंदू समूहांना सुद्धा त्या ठिकाणी लागतो अशी परिस्थिती आहे. कारण का ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये 1857चं असणारं जे बंड झालं ते राजेशाहीचं बंड होतं, एकत्र येऊन बंड होतं. पण या राजेशाहीच्या बंडाबरोबरच या देशामध्ये अनेक वेगवेगळे जिप्सीज जसं इंग्रजीमध्ये आपण वापरतो तशाच रीतीने भारतामध्ये पिंडारी नावाचे असणारे ग्रुप्स होते. जसं स्टेटलेस रिजिन आपण म्हणतो की देअर इज नो बाउंड्रीज असं असणारं म्हणतो तशा रीतीने ह्या पिंडारीजना सुद्धा बाउंड्रीज नव्हत्या. ते फ्लोटिंग स्टेट्स होते. जिथे गेले तिथे बसले स्टेट, जेवढे दिवस बसायचं तेवढे दिवस बसले, तिकडनं मायग्रेशन हे त्यांचं सातत्याने चालत राहिलं. यांना पूर्णपणे काबू आणण्यासाठी आणि कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ब्रिटिशांनी 1887 मध्ये एक कायदा मंजूर केला आणि दॅट इज नोन एज क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट. या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट मधल्या लोकांना जसं रशियन रेव्होल्यूशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होत्या तशा रीतीने यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स उभ्या केल्या आणि भारतातून जाण्यापर्यंत त्यांनी त्या सगळ्या पिंडारींना त्या कॅम्प्समध्ये त्या ठिकाणी ठेवलं. 3-3, 4-4 पिढ्या त्यांच्या गेल्या. त्याच्यामुळे मूळ गाव कुठलं आपल्याला माहिती नाही आणि कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तिथेही इफेक्टेड ग्रुप आहे नाही असं नाही, परंतु त्याच्यातला असणारा सिरियसनेस जो आहे तुम्ही असं म्हणतोय की कल्चरलायझेशन ऑफ डिफरंट रिलिजियस ग्रुप्स असं जे म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्या दिवशी आमचा फुल कंट्रोल येईल, पूर्णपणे नियंत्रण येईल, त्या दिवशी आम्ही असं चॉईस देणार आहोत. आयदर यू एक्सेप्ट दिस कल्चर, म्हणजे हे कल्चर तुम्ही असं स्वीकारा, नाही तर पेरिश व्हायला तयार व्हा अशी असणारी परिस्थिती आहे. आता पेरिश म्हटलं म्हणजे जेनोसाइड की ज्याची आपण काही प्रमाणात झलक बघत असतो देशामध्ये. इथे जसा उल्लेख करण्यात आला की ख्रिश्चन प्रचारक इथे आले, त्या ख्रिश्चन प्रचारकांनी असणारा जो काही बदल सुरुवात केला, मग शिक्षणामधला असेल, तो माणुसकीमधला असेल, तो जात व्यवस्थेच्या संदर्भातला असेल, तर हा बदल इथला असणारा मिशनरीज जे आले त्या मिशनरीजनी सुरुवात केलेला असणारा आहे आणि तो वसा आताही चाललेला आहे. तेव्हा या वस्यामुळे आपला असणारा वर्चस्व या ठिकाणी संपलं, वैदिकपणा इथला असणारा संपला
वैदिकता इतकी असताना संपली आणि म्हणून ख्रिश्चन फॉलोअर्स जो आहे हा त्यांच्या नजरेसमोर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही चर्च असेल, स्कूल असेल किंवा इतर सेंटर्स आहेत, या सगळ्या सेंटर्समधनं मानवतावाद आणि त्याचा असणारा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी चालला जातोय. हा मानवतावादाचा जो प्रचार आहे किंवा क्राइस्टचा असणारी जी शिकवण आहे की ह्युमॅनिटी इज फर्स्ट, ह्युमॅनिटी इज फर्स्ट अँड डिव्हिजन इज नॉट देअर, अशा रीतीचा असणारा जो प्रचार आहे तो प्रचार इथल्या असणाऱ्या वैदिकिझमला डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण काही स्पीच ते जे आहे त्याच्यामध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की डिव्हिजन ऑफ सोसायटी, डिव्हिजन ऑफ कम्युनिटी, ही कन्सेप्ट जी आहे ही क्राइस्टच्या शिक्षणामध्ये नाही. आणि म्हणून आयडिओलॉजिकली सुद्धा एक कॉन्फ्लिक्ट आहे की ज्या कॉन्फ्लिक्टचा असणारा चर्चेस असतील, नन असतील, फादर्स असतील, रेव्हरंड असतील, हे सातत्याने अटॅक राहिलेले तशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून रिलिजियस गव्हर्नमेंट वर्सेस सेक्युलर गव्हर्नमेंट अशा रीतीचा असणारा वाद या देशामध्ये सुरुवात झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये वैदिक रिलिजियस ग्रुप हा सत्तेमध्ये बसलेला आहे आणि तो पुन्हा आपली असणारी हेजेमनी जी आहे ती इस्टॅब्लिश करण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि त्या इस्टॅब्लिश करण्याच्या याच्यामध्ये विरोधक कोण, इथे असणारे नजरेसमोर येणारे दोन विरोधक मी असं त्या ठिकाणी मानतो की ज्यांनी इथल्या व्यवस्थेला एकाने डायरेक्ट सोडून लावला, दुसऱ्याने असणारा इनडायरेक्टली सपोर्ट केला नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. मी मगाशी जसं म्हणालो की ख्रिश्चन कम्युनिटीने किंवा ख्रिश्चन मिशनरीजने येऊन इथे असणारा डायरेक्ट कन्फ्रंटेशन केलं आणि ह्युमॅनिटी इथे पनपली पाहिजे अशी असणारी परिस्थिती होती. दुसऱ्या बाजूला हा जो मुस्लिम समुदाय जो आहे तो मुस्लिम समुदाय यांनी ती व्यवस्था आम्ही अफेल करणार नाही, ज्यांना कोणाला बदलायचं असेल त्यांनी बदलावं, आम्ही पुढाकार घेणार नाही हे त्यांनी आश्वासन दिलं. पण जो कोणी बदलत असेल तर त्याच्या आम्ही आड येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मुस्लिम कम्युनिटी इथे जी बाहेरून आली त्यांच्या बदलाला पॅसिव्ह सपोर्ट होता, परंतु जे ख्रिश्चन मिशनरी झाले त्यांचा ऍक्टिव्ह रोल होता अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण दोघंही या ठिकाणी टार्गेटवरती राहणार अशी परिस्थिती आहे. आपल्याला असणारं या ठिकाणी ह्युमन रिफॉर्म्स हे चालत राहिले पाहिजे, बदलत राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्नही करावे लागतील. आणि म्हणून महत्त्व कशावरती द्यायचं आहे तर संघटनेतला माणूस किती चांगला आहे ह्याच्यावरती नाही. लास्ट चॅप्टर कल्चरलायझेशन. आम्ही जर सत्तेमध्ये आलो, पूर्णपणे सत्तेमध्ये आलो तर कल्चरलायझेशन कसं करणार आणि कल्चरलायझेशनला जे विरोध करणार आहेत त्यांना आम्ही पेरिश कसं करणार यांचा त्यांनी असणारा फॉर्म्युला मांडलेला आहे. मी असं मानतोय की आत्ताच्या सिच्युएशनमध्ये वी आर हेडिंग फॉर इट, म्हणजे त्या बाजून चाललेलो आहे. थांबवणं हे महत्त्वाचं आहे आणि हे थांबवायचं असेल तर मी असं मानतो की आपल्याकडे असणारं एक इन्स्ट्रुमेंट आहे, चर्च हे असणारं इन्स्ट्रुमेंट आहे. मुसलमानांकडे मी असणारा म्हणतो की मस्जिद हे त्यांच्याकडे असणारं इन्स्ट्रुमेंट आहे. जो इफेक्टेड क्लास आहे
त्या इफेक्टेड क्लासले कुठलाही इन्स्टिट्यूशन नाही किंवा त्यांच्याकडे असणारा कुठलाही प्लॅटफॉर्म नाही, पण ते लढत असतात. अशांशी आपण असताना आता नातं जोडलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. हे ज्यावेळेस पेरिशेबल म्हणा किंवा फिनिशिंग ऑफ असं ज्यावेळेस म्हटलं जातं, तर त्याला उत्तर द्यायचं असेल तर एलुफनेस हा जो आहे, वेगळेपणा जो आहे आणि त्या आयसोलेशनमध्ये काढण्याचा असणारा जो आहे, तो आपण असणारा त्या ठिकाणी थांबवला पाहिजे. आणि आपण असणारा सर्वसामान्य माणसांच्या जिथे जिथे ओकेशन्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण असणारा गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. ऑर्गनायझेशन आणि व्यक्ती हे संरक्षण काही क्षणापुरतं, काही वेळेपुरतं देऊ शकतं, याच्याबद्दल दुमत नाही. पण ज्याला फुल प्रोटेक्शन आपण असणारा म्हणतो, पूर्णपणे सुरक्षितता आपण ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस पूर्णपणे ही सुरक्षितता ही जनताच देऊ शकते, दुसरं कोणीच त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि म्हणून जनता ज्यावेळेस देते त्यावेळेस त्या जनतेचा आपण हिस्सा असला पाहिजे, त्या जनतेचा आपण असणारा हिस्सा असला पाहिजे. त्या जनतेचा आपण असणारा हिस्सा झालो की त्याची आपुलकीची भावना वाढते आणि तो असं म्हणतो की हा माझा ब्रदर आहे, हा माझा सिस्टर आहे आणि मी याच्या विरोधात काहीही कारवाई करणार नाही. पण एलुफनेस जर तिथे असणारा आला, वेगळेपण आला, तर तिथे कुठलंच बॉन्डिंग त्या ठिकाणी असणारा राहत नाही. तिथे कुठलंच बॉन्डिंग त्या ठिकाणी राहत नाही. हे बॉन्डिंग आपल्याला असणारं निर्माण करावं लागतं, ज्याला मी इंग्रजी म्हणजे असं म्हणतो की फेलो फिलिंग. एकमेकाबद्दल आपल्याला काहीतरी भावना असल्या पाहिजे. मग ह्या भावना भाषेतून निर्माण होतात, या भाषा कल्चरल एक्सचेंजमधून निर्माण होतात, या भाषा कुठल्या तरी इव्हेंटमधून निघणार होतात आणि मग त्याचं एक फिलिंग जे आहे, फेलो फिलिंग जे आहेत, या निर्माण होतात की ज्याला तो कीत आणि कीन म्हणजे माझ्या जवळचा आहे असं मानतो त्याच्याबद्दल, पण माझ्या जवळचा नाही असा जो आहे त्याच्याबद्दल ही त्याची भावना राहत नाही. आणि मग ज्याच्याबद्दल भावना राहत नाही तर द्वेष पसरवणं हे सोपं त्या ठिकाणी जातं. आणि म्हणून आपल्याला सुद्धा काही गोष्टींचा असणारा बदल हा आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून एलुफनेस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहतो. तो एलुफनेस न राहता पार्ट ऑफ दी सोसायटी असं आपण जर केलं तर मी असं मानतो की पब्लिक ॲट लार्ज, जनता हीच सुरक्षितता सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून आपली पावलं चालली पाहिजेत. पण त्या दृष्टिकोनातून पावलं चालत असताना तशी पॉलिटिकल व्यवस्था सुद्धा आपल्याला निर्माण करावी. आणि ही पॉलिटिकल व्यवस्था उद्याच्या असणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. या ठिकाणी रिलिजियस ऑर्गनायझेशन्स, ज्या पॉलिटिकल रिलिजियस ऑर्गनायझेशन झालेले आहेत त्यांच्याशी आपलं असणारं नातं बांधायचं नाही, तर ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यूज घेऊन ज्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स या ठिकाणी काम करतात त्यांच्याबरोबर आपण असणारं आपलं नातं बांधलं पाहिजे. ते आपण बांधाल ही अपेक्षा बाळगतो. आपलं सगळ्यांचं भेट झाली त्याच्याबद्दल आभार मानतो आणि आपली रजा घेतो.